चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यंदाही चैत्र नवरात्र उत्सवाचा भक्तीचा महासागर उसळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या उत्सवाचे हे 31वे वर्ष असून यंदा धाराशिव येथील आई तुळजाभवानी मंदिराची 70 फूट उंच भव्य प्रतिकृती ठाणेकरांचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता कळवा बाजारपेठ येथून देवीचा आगमन सोहळा सुरू होईल. 300 जणांचे लेझिम पथक, वारकरी संप्रदाय, झांज पथक, बँड, घोडेस्वार, आदिवासी नृत्य, दांडपट्ट्या आणि मावळ्यांच्या लवाजम्यासह ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. 70 फूट उंच शिखर आणि त्यावर नक्षीकाम व देवदेवतांच्या आकृत्या, तर सभामंडप 36 गुणिले 24 फुटांचा भव्य सभामंडप असणार आहे. तर यज्ञ होमकुंड 40 बाय 40 फुटांचं भव्य नवकुंडात्मक यज्ञ क्षेत्र आहे. दीपमाळा, भव्य प्रवेशद्वार आणि फुटपाथ लगत प्रभू श्रीराम व हनुमान यांची विशेष प्रतिकृतीही साकारण्यात येणार आहे. नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. 9 दिवस दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी अधिक माहिती दिली आहे. ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो तो चैत्र नवरात्रोत्सव या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी देवीची स्थापना होऊन मिरवणुकीने या ठिकाणी वाजत गाजत या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर पहिला दिवस तुम्ही बघितला असेल की ह्या देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मला वाटतं या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रातले जेवढे लेझिम पथक आहेत ते त्या ठिकाणी सामील होणार आहेत. त्यानंतर आदिवासी बांधव या ठिकाणी जे तारफा नृत्य असेल किंवा इतर बाकीची जी पथकं आहेत या ठिकाणी सहभागी होणार आहेत. वारकरी मोठ्या संख्येने ठाण्यातून असेल, त्यानंतर आळंदीवरनं सर्व वारकरी या ठिकाणी येणार आहेत. आणि त्याचबरोबरीने तुम्ही बघितलं असेल की पहिला दिवस ठाणे शहर तुम्हाला माहिती असेल पहिले या ठिकाणी आगरी कोळी बांधवांचा मान ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की त्या आगरी कोळी समाजातील चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी आपण त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहोत. आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमचे वारकरी बंधू या ठिकाणी राहत असतात आणि म्हणून दुसरा दिवस हा वारकरी समाजासाठी दिलेला आहे. आणि हबपा आमचे जे महाराज आहेत इंदुरीकर महाराज हे या ठिकाणी त्यांचं प्रवचन या ठिकाणी असणार आहे आणि ते त्या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर वारकरी समाजामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे याच्यासाठी त्या सर्व समाजातील मान्यवरांचा त्या ठिकाणी वारकरी पंथातील यांचा सुद्धा सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की उत्तर भारतीय समाज आहे त्यांच्यासोबत त्या समाजातील लोकांचा सुद्धा त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर आमचे गुजराती बांधव या ठिकाणी राहतात, त्यांचासुद्धा त्या ठिकाणी गुजराती गरबा त्या ठिकाणी आहे आणि त्या समाजातील मान्यवरांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे शहरामध्ये विविध रत्न आहेत, जे मग ते कलाकार असतील, काही उद्योजक असतील, काही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेले कामं असतील, पोलीस खात्यामध्ये चांगलं उल्लेखनीय काम केलं असेल, समाजामध्ये चांगलं योगदान दिलं असेल, अशा मान्यवर पुरुषांचा त्या ठिकाणी नवरत्न पुरस्कार म्हणून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर नवदुर्गा या ठिकाणी महिलांचा, आणि महिलासुद्धा कुठे मागे नाहीत आणि या महिलांचासुद्धा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदेश बांदेकर यांचा आणि या ठिकाणी भोंडला मराठमोळा भोंडला या ठिकाणी होणार आहे महिलांसाठी. आणि असे विविध कार्यक्रम आहे. रामनवमीच्या दिवशी मोठा कार्यक्रम आहे मराठी गाण्यांचा. असा भव्य दिव्य असा 9 दिवस या ठिकाणी भक्ती संगम आणि कला संगम याचा मिलन या ठिकाणी होणार.
यंदा काय दिखावा सांगा. या तुळजाभवानीच्या मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचे जे आहेत आर्टिस्ट आहेत त्यांनी तो केलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मासुंदा तलावाभोवती उत्कृष्ट अशी त्या ठिकाणी हे लावलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे. त्याचबरोबर बाहेर राम मंदिर असणार आहे. त्यानंतर मोठी भव्य दिव्य अशी रामाची मूर्ती, बजरंगबलीची मूर्तीसुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. आणि असं तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी सर्व समाजाला घेऊन हा उत्सव या ठिकाणी गेली कित्येक वर्ष आम्ही करतो. यंदाचं 31वं वर्ष आहे आणि 31व्या वर्षामध्ये पदार्पण या उत्सवाचं होतं आहे. तुम्हाला माहिती असेल धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये उत्सव कसा साजरा करायचा ते सर्वांना दाखवून दिले आणि त्यांचाच आदर्श ठेवून या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंद चॅरिटेबल ट्रस्ट याच्या माध्यमातून आम्ही हा साजरा करतोय. मी सर्व भक्तांना आवाहन करेन की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी देवीची कळवा येथून मिरवणूक निघणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये सकाळी 10 वाजता निघणार आणि त्या मिरवणुकीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि दररोज या ठिकाणी देवीचा प्रसाद घेण्यासाठी इथे हजर आहोत. सर पाहिलं तर अनेक राजकीय